महत्त्वाची बातमी पहा, सतर्क भारत मार्शल टाइम्सवर. पुण्यात सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल 8 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी खांदवेनगर आणि वाघोली परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहिती मिळाली. बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच युनिट 6 ने सापळा रचला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत: रोहित संजय गोरे वय 30, रहिवासी मोहननगर धनकवडी; अजय दत्तात्रय पवार वय 28 आणि ओम सुंदर खरात वय 23, रहिवासी वडगाव बुद्रुक. तपासात उघड झाले की या टोळीने चंदननगर, कळे, पडळ पर्वती आणि आंबेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल 4 गुन्हे केले आहेत. आरोपींकडून 3 लाख रुपये रोख, 1 लाखाचे मोबाईल आणि 4 लाख रुपये किमतीचे हॉलमार्कसह बनावट दागिने असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. युनिट 6 चे सपोनी राकेश कदम, मदन कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. बनावट सोन्याद्वारे फसवणूक करणारी ही टोळी हाती लागल्याने सराफ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षित रहा, पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे.